मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। उमास्वामी आचार्यांनी तत्वार्थ सूत्राच्या पहिल्या 4 अध्यायात जीवद्रव्याचं वर्णन केलं. 5व्या अध्यायात सहाही द्रव्यांचं स्वरूप सांगितलं, त्यांचे गुण पर्याय कसे उत्पन्न होतात हे सांगितलं. 7 तत्वांचं वर्णन या ग्रंथात केलेलं आहे. जीव अजीवानंतरचं तत्व आहे आश्रव, म्हणून 6व्या अध्यायात आचार्य आश्रव तत्वाची व्याख्या आणि प्रत्येक कर्माचे आश्रव जीव कोणत्या परिणामाने करून घेतो हे विशेष रीतीनं सांगतात. थोडक्यात काय तर हा 6वा अध्याय जणू कायद्याचं पुस्तक. कोणते परिणाम केले तर कोणतं कर्म बांधलं जाणार हा इथं कायदा आहे. या वस्तुव्यवस्थेमध्ये कोणीही VIP नाही, कोणी वशिल्याचं तट्टू नाही. तुम्ही तीर्थंकरांचे वडील असा नाही तर चक्रवर्तीचे पुत्र असा. जे जसं कर्म केलंय ते तसं भोगावं लागणार आहे. जिथं आश्रव तिथंच बंध, जिथं बंध तिथं सत्व, तिथंच उदय आणि कर्म जिथं उदयाला येणार तिथंच त्याचं फल मिळणार. असं नाही होणार की माझं डोकं दुखतंय, गोळी तुम्ही खावा मला बरं वाटेल. सगळी सेल्फ सर्व्हिस आहे. इथं कोणी कोणाला काहीही रेडीमेड देत नाही. ज्याचं त्याला आपल्या पुरुषार्थानं कमवावं लागतं. आता तो पुरुषार्थ कुणीकडं लावायचा, कशासाठी करायचा, त्यातून काय मिळवायचं आणि खऱ्या सुखाची व्याख्या काय, त्याच्या प्राप्तीचे टप्पे काय, हे आपल्या सत्सत विवेक बुद्धीनं आपण स्वीकारलं पाहिजे. भगवान तर सांगून गेलेत, त्यात काही उणीव नाही. कमतरता कुठं आहे आम्ही समजून घ्यायचा पुरुषार्थ करत नाही. तर पहा काय वाङ्मनः कर्म योग, शरीराची वचनाची मनाची क्रिया करणं याचं नाव योग आहे. मन वचन काय, काही ना काही संसार अवस्थेत हा जीव करतो. एकेंद्रिय जीव शरीराच्या माध्यमातून करेल, 2 इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे जीव वचनाच्या माध्यमातून करतील आणि संज्ञी पंचेंद्रिय जीव मनाच्या माध्यमातून सुद्धा करतील. ज्याच्या जवळ जेवढं साधन आहे तेवढं तो करणार. स आश्रवः आणि ती मनवचन कायेची क्रिया, तो योग, तोच आश्रव आहे. जसं सरोवरात
विहिरीत अनेक झरे असतात आणि त्यातून पाणी येतं. जीवाच्या क्रिया, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम, यातूनच कर्मण वर्गणा आपल्याकडे येतात. त्याला आपण आश्रम म्हणतो. परिणाम करणं भावाश्रव आणि प्रत्यक्ष कर्मण वर्गणांचे पाहुणे आपल्याकडे राहायला येणं हा द्रव्याश्रव. सामान्य रीतीनं त्या योगाची विभागणी केली. शुभ पुण्यस्या शुभ पापस्य. शुभ योग केला तर पुण्यकर्माचे आश्रव होतील. अशुभ योग केला तर पापकर्माचे आश्रव होतील. मनात देवशास्त्र गुरूंच्या बद्दल आदर असणं, निर्लोभी अल्पसंतुष्ट प्रवृत्ती असणं, वचनानं पंचपरमेष्ठींची स्तुती करणं, सभ्यतेला साजेसं बोलणं आणि शरीराच्या माध्यमातून अहिंसेचं पालन करणं हा शुभयोग आहे. या उलट मनात सतत संक्लिष्ट परिणाम असणं, दुसऱ्याची ईर्ष्या करणं हा अशुभ मनोयोग. मुखानं अनर्गल बडबड करणं, असत्य बोलणं, आगमविरुद्ध बोलणं, दुसऱ्याचं मन दुखावलं जाईल असं निंद्य वचन बोलणं, कलहकारी वचन बोलणं अशुभ वचन योग आहे. आणि शरीराच्या माध्यमातून असंयमाची प्रवृत्ती असणं, जीवरक्षणाची खबरदारी न घेणं हा अशुभ काययोग आहे. हे सोप्या भाषेत आपण समजून घ्यायचं. हा आश्रव दोन प्रकारचा आहे. सकषाया कषाययोः सांप्रदायिकैर्यापथयोः. सकषाय सांप्रदायिक. संप्रदाय म्हणजे कषाय. कषायाच्या निमित्तानं होणारा आश्रव किंवा योग सांप्रदायिक आश्रव आहे. आणि अकषायी जीवाना होणारा आश्रव इर्यापथ आश्रव आहे. पाहुणा दारात आला आणि निघून गेला, थांबला. तसं 11व्या 12व्या 13व्या गुणस्थानात इर्यापथ आश्रव येतात, पण त्यांच्या बरोबर स्थितीबंध नाही, आले आणि गेले. इंद्रिय कषाया व्रतक्रिया पंच चतुः पंच पंचविंशति संख्या पूर्वस्य भेदाः. सांप्रदायिक आश्रवाचे भेद सांगतात. दोन प्रकारात. पूर्व म्हणजे पहिला प्रकार सांप्रदायिक. 5 इंद्रिय, 4 कषाय, 5 अव्रत आणि 25 क्रिया. 5 इंद्रिय आपल्याला माहीत आहे. त्या इंद्रियाच्या माध्यमातून विषयोपभोगाकडे प्रवृत्त होणं. कषायाची आपली तर जाणीतोस्ती आहे. जे जीवाला कसतात ते कषाय. अव्रत म्हणजे असंयम, पंचपाप करत राहणं, त्या पापापासून विरक्त न होणं, हीच अव्रत क्रिया आहे. आणि ज्या 25 क्रिया आहेत त्यांचं वर्णन 5-5च्या समूहानं करतात. 5 विभिन्न क्रिया, 5 हिंसेच्या भावाच्या मुख्यतेच्या क्रिया, 5 इंद्रियांचे भोग वाढवणाऱ्या क्रिया, 5 धर्माचरणात दोष लागतील असं आचरण होणाऱ्या क्रिया आणि 5 धर्मपालनापासून
जीवाला विमुख करणाऱ्या क्रिया. आपण यांचं स्वरूप थोडं पाहूयात आणि मग स्वतःवर घटित करूयात. दिवसाचे 24 तास. या 25 क्रियांपैकी कळत नकळत आपल्या हातून काय काय घडतं आणि आपण कार्बन वर्गणांचे किती पाहुणे गोळा करतो. आत्म्याच्या असंख्यात प्रदेशात आणि नामकर्माच्या उदयात त्यानं धारण केलेल्या शरीरात हे कार्बन वर्गणांचं ओझ घेऊनच जीव 4 गतीत फिरतोय. कोमटसारमध्ये आचार्यांनी म्हटलेलं आहे जीवकांमध्ये, एखादा हमाल पाठीवर ओझ घेऊन फिरावा तसं शरीर रूपी कावडीत कर्माचं ओझ घेऊन 4 गतीत फिरणारा हा संसारी जीव आहे. सम्यक्त्व क्रिया की ज्यातून आमची श्रद्धा दृढ होईल. मिथ्यात्व क्रिया की ज्यामुळं मिथ्यात्वाचं पोषण होईल. शरीराच्या द्वारे गमनागमन करणं प्रयोग क्रिया. संयमी जीवानं असंयमाला सन्मुख होणं समाधान क्रिया. आणि संयम वाढवणारी ईर्यापथ क्रिया. क्रोधाच्या आवेशात येऊन एखाद्याबद्दल द्वेष भावना ठेवणं प्रादोषिकी क्रिया. क्रोधाच्या आवेशात तसं शरीरानं आचरण करणं कायिकी क्रिया. हिंसेची साधनं गोळा करणं अधिकरणिकी क्रिया. दुसऱ्याला दुःख होईल अशी सामग्री गोळा करणं आणि त्यांचा उपयोग करणं पारितापिकी क्रिया. आणि दुसऱ्याच्या 10 प्राणांचा वियोग करणं प्राणातिपातिकी क्रिया. 5 इंद्रियांचे भोग वाढवणाऱ्या क्रिया. दर्शन क्रिया, सुंदर रूप पाहण्याची लालसा. कोणाला तरी स्पर्श करण्याची वासना स्पर्शन क्रिया. भोगोपभोगाची नवनवीन सामग्री एकत्र करणं प्रात्ययिकी क्रिया. जीव जिथं वावरतायत त्या ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणं समंतानुपात क्रिया. आणि जागेचं शोधन न करता उठणं बसणं झोपणं वस्तू ठेवणं ही अनाभोग क्रिया. हीन पुरुषांनी करण्यायोग्य क्रिया स्वहस्त क्रिया. पापाला साधन होणं अशा वस्तूंची देवघेव करणं त्याची अनुमोदना करणं निसर्ग क्रिया. दुसऱ्याचे दोष खुनशीपणानं प्रकट करणं विदारण क्रिया. आणि स्वतः तर शास्त्रविरुद्ध वागायचं, सूत्राचा विपरीत अर्थ लावायचा आणि दुसऱ्याला तसंच वागायला सांगायचं आज्ञा व्यापादिकी क्रिया. आणि शास्त्रामध्ये जे सांगितलंय त्याचा अनादर करणं अनाकांक्षा क्रिया. ज्या क्रियांच्यामुळे जीव धर्मापासून विमुख होतो त्याचं वर्णन करतात. छेदन भेदन करण्यात रमणं आनंद मानणं आरंभ क्रिया. परिग्रहाचा संचय करण्याच्या उपायातच दिवस रात्र गुरफटणं पारिग्राहिकी क्रिया. ज्ञान दर्शन चारित्राच्या बाबतीत धर्माचरणाच्या बाबतीत कपट करणं देखादेखी करणं माया क्रिया. मिथ्या क्रियांची प्रशंसा करणं मिथ्या दर्शन क्रिया. आणि त्यागाचे भाव न होणं अप्रत्याख्यान क्रिया. या सगळ्या क्रिया जीव कशा पद्धतीनं करतो ते सांगतात. तीव्र मंद
ज्ञाता ज्ञात भावाधिकरण वीर्य विशेषेभ्यस्तद विशेषः. तीव्र भाव, मंद भाव, ज्ञात भाव, अज्ञात भाव, अधिकरण आणि करणाऱ्याची शक्ती यांच्या भेदामुळं त्या आश्रवात सुद्धा विशेषता येते. व्यवहारात पहा, एखाद्यानं मोठा गुन्हा केलाय, कोर्टाचा अपमान केला, केसची सुनावणी चालू असताना त्याला त्याच्या क्रियेचा पश्चाताप होत नाही, तर त्याला सजा पण मोठी मिळणार. ज्याला पश्चाताप होतोय, जो तुरुंगात स्वतःला सुधारायचा प्रयत्न करतो, चांगलं काही काम करतो, त्याला शिक्षेमध्ये सूट पण मिळते. तसंच परिणामावर अवलंबून आहे. तीव्र कषायात केलं की मंद कषायात. ज्ञात म्हणजे जाणून बुजून केलं की अज्ञात म्हणजे अजाणतेपणी केलं. करणाऱ्याची ताकद आणि कोणत्या परिस्थितीत केलं तो आधार अधिकरण. अधिकरण काय आहे? अधिकरणम जीवा जीवा हा. जीव आणि अजीव पाहता सांगतात. आद्यम संरंभ समारंभारंभ योगकृतकारितानुमत कषाय विशेषै स्त्री स्त्री स्त्रीश्चतुश्चैकशः. जीवाधिकरणाचे भेद सांगतात, म्हणजे जीवामध्ये कसे परिणाम उत्पन्न होतात. लोक विचारतात, जपमाळेत 108 म्हणी का? पहा, संरंभ, एखादी गोष्ट करण्याचा संकल्प करणं. समारंभ म्हणजे त्यासाठी सगळी साधन सामग्री गोळा करून नियोजन करणं. आणि आरंभ म्हणजे प्रत्यक्ष क्रिया करणं. जीव कसं करतो? मनानं करतो, वचनानं, कायेनं. कृत स्वतः करतो, कारित दुसऱ्याला करायला लावतो, अनुमोदित करणाऱ्याची अनुमोदना करतो. संरम समारंभारम 3 झाले. मन वचन काय? 3 त्रिक 9. कृतकारित अनुमोदन 9 त्रिक 27. आणि या सगळ्याचा मेन स्विच कुठे? फ्यूज कुठे? 4 कषाय, क्रोध, मान, माया, लोभ. 27 चोक 108. इतक्या प्रकारानं जीव संसारवर्धक क्रिया करतो. त्यापासून निवृत्त होण्यासाठी जापन 108 करायचे. आणि वरचे 3 मणी रत्नत्रयाचं प्रतीक आहे. निर्वर्तना, निक्षेप, संयोग, निसर्गा, द्विचतुर्द्विती भेदा हा परम. अजीव अधिकरणाचे भेद सांगतात. निर्वर्तना म्हणजे रचना करणं, मूलगुण रचना, मन वचन काय, प्राण अपान. उत्तर गुण रचना म्हणजे काष्टकर्म, चित्रकर्म, पुस्तक कर्म बनवणं. निक्षेप म्हणजे न पाहता, न झाडता एखादी क्रिया करणं, भीतीमुळं करणं, गडबडीमुळं करणं, किंवा उपयोग तिकडं न लावता करणं. संयोग, भक्तपाण. आयुर्वेदानं काही ठोकताळे सांगितलेले आहेत. कोणत्या वस्तूबरोबर काय खावं किंवा न खावं त्याचा परिणाम
वातपित्त कफाचा प्रकोप होण्यात होईल का? अशा दृष्टीनं विरुद्ध अन्न एकत्र करणं, गार गरम पाणी एकत्र करणं, हे काय आहे? संयोग. आणि निसर्ग म्हणजे प्रवृत्ती. शरीरानं कुचेष्टा करणं, वचनानं दुष्ट शब्द बोलणं, मनामध्ये वाईट विचार असणं, हे सामान्य रीतीनं सांगितलं. पण या पुढचं प्रत्येक सूत्र भगवंतांच्या दरबारातला कायदा आहे. कायद्याचं कलम आहे. त्या दृष्टीनं ह्याच्याकडे पाहायचं. बघा, ज्या क्रमानं 8 कर्मांची नावं 8व्या अध्यायात आचार्य सांगणार आहेत, त्याच क्रमानं त्यांच्या आश्रव बंधाची प्रक्रिया सांगतात. तत्प्रदोष निन्नव मात्सर्यांतराया साधनोपघाता ज्ञान दर्शनावरणयोः. ज्ञानाच्या आणि दर्शनाच्या बाबतीत प्रदोष, निन्नव, मात्सर्य, अंतराय, आसाधना आणि उपघात या क्रिया करणं. त्याचा अर्थ बघा. प्रदोष तत्वाच्या बाबतीत योग्य असून सुद्धा मनात त्याची ईर्ष्या करणं, खऱ्या तत्वाबद्दल रुची नसणं. निन्नव म्हणजे माहीत असून सुद्धा लपवणं, गुरूंचं नाव सुद्धा लपवणं. मात्सर्य, मी माझं सगळं ज्ञान इतरांना दिलं तर बाकीचे माझ्यापेक्षा निपुण होतील, लोकात त्यांची कीर्ती होईल म्हणून माहीत असून सुद्धा सांगायचं नाही, हा मात्सर्य भाव आहे. अंतराय, दुसऱ्याच्या ज्ञानदर्शन वृत्तीच्या साधनात विघ्न निर्माण करणं, त्याला मिळू न देणं. दुसरं कोणी काही धर्माबद्दल सांगत आहे तर त्याला अडवणं, आसाधना आणि उपघात, ज्ञानाला अज्ञान म्हणणं, खऱ्या धर्माला, तत्वाला विपरीत म्हणणं. ज्या असाता वेदनीय कर्माच्या उदयात संसारात हा जीव नाना प्रकारचं दुःख भोगतो, शारीरिक, मानसिक, आर्थिक, पारिवारिक, सामाजिक, राजकीय, सर्व प्रकारचं दुःख वाट्याला कुणामुळं येतं? असाता वेदनीयामुळं. नावच त्याचं आहे असाता. अशी साधन सामग्री गोळा करून देणार की जे तुमच्यासाठी प्रतिकूल असेल. पण या कर्माला कोणत्या परिणामाने आम्ही बोलावलं आणि घरात घेतलं? दुःख शोक तापाक्रंदन वध परिदेवणान्यात्मपरो भयस्थानान्य सद्वेद्यस्य. पीडारूप परिणाम, दुःख, इष्टवियोगात व्याकुलता करणं, शोक, संसारात आपला कमीपणा झाला, निंदा झाली तर पश्चाताप करणं, हंबरडा फोडून रडणं, आक्रंदन, 10 प्राणांचा वियोग करणं, वध, आणि दुःखाच्या प्रसंगी इतक्या करुण वाणीनं रडणं की आपल्याला बघून दुसऱ्याच्या मनात दया उत्पन्न होईल, त्याला परिदेवणा म्हणतात. स्वतःच्या बाबतीत असं वागलं तरी असाताचे आश्रव, दुसऱ्याच्या ठिकाणी असे परिणाम उत्पन्न होतील असं वागलं तरी आश्रव, आणि दोघांच्या बाबतीत असं वागलं, असे परिणाम आपण केले तरी सुद्धा
असा आता वेदनीय कर्माचे आश्रव होतच राहतात. या उलट सगळी अनुकूलता प्राप्त करून देणार साता वेदनीय कर्म, त्याचे आश्रव का होतात? भूतवृत्त्यनुकंपादान सराग संयमादि योग क्षांती शौचमिति सद्वेद्यस्य. भूत म्हणजे अखिल प्राणी मात्र, व्रती म्हणजे अणुव्रती आणि महाव्रती यांच्या बाबतीत अनुकंपा भाव ठेवणं, त्यांच्या कल्याणासाठी आणि आपल्याही परिणाम विशुद्धीसाठी दान देणं. रागभाव सहित संयम, मुनींचं 6व्या-7व्या गुणस्थानातलं चारित्र. श्रावकाचं चारित्र संयमा संयम, बालतप, अकाम निर्जरा, सहनशीलता, क्षमाभाव, शांती आणि लोभाचा त्याग करून शुभ परिणाम ठेवणं शौच. या परिणामाने साता वेदनीय कर्माचे आश्रव होतात. अनंत संसाराचं कारण आहे दर्शन मोहनीय कर्म किंवा मिथ्यात्व. त्याचे आश्रव का होतात बघा. केवली श्रुतसंग धर्म देवावर्णवादो दर्शन मोहस्य. केवलींच्या बाबतीत अरिहंताच्या बाबतीत काहीतरी खोटा दोष लावणं. श्रुत म्हणजे भगवंतानी सांगितलेलं आणि गणधराने ज्याची द्वादशांग रूप रचना केली त्या जिनवाणीबद्दल विपरीत बोलणं, दोष लावणं. संघ म्हणजे निर्ग्रंथ साधूंच्या संघाबद्दल, समुदायाबद्दल काहीतरी चुकीचा खोटा आळ घेणं. धर्म जो सर्व जीवांच्या कल्याणाचं साधन आहे त्या धर्माला दोष लावणं. देवगतीच्या देवांना दोष लावणं. या सगळ्यामुळं दर्शन मोहनीय कर्माचे म्हणजेच मिथ्यात्वाचे आश्रव होतात. कषायोदयात तीव्र परिणामश्चारित्र मोहस्य. कषायाच्या उदयात अत्यंत तीव्र संक्लिष्ट परिणाम होणं चारित्र मोहनीय कर्माच्या आश्रवाचं कारण आहे. आज संक्लेश केला तर असंच कर्म बांधलं जाईल की ते उदयाला आल्यानंतर परत आमचं मन तसंच बनेल. म्हणून संक्लेश परिणाम मिथ्यात्व या दोन्ही पासून अत्यंत दूर राहिलं पाहिजे. कुणाबद्दलही बोलताना व्यक्ती असो घटना असो विचारपूर्वक बोललं पाहिजे. आपल्याकडून अजाणतेपणी सुद्धा विपरीत शब्दप्रयोग, असत्य निंद्य शब्दप्रयोग होऊ नये अशी खबरदारी घेतली पाहिजे. बहुवारंभ परिग्रहत्वं नारकस्य आयुषः. खूप आरंभ आणि खूप परिग्रह करण्याचे भाव नरकायूच्या आश्रवाचे कारण आहे. कारण आरंभ परिग्रहात गुरफटणारा जीव मिथ्यात्व आणि कषायाला वश झाल्याशिवाय राहत नाही. माया तैरक्योनस्य. मायाचार करणं तिर्यांच्या आयुच्या आश्रवाचं कारण आहे. अल्पारंभ परिग्रहत्व मानुषस्य. अल्प संतुष्ट वृत्ती, थोडा परिग्रह, थोडा आरंभ, त्यात समाधान मानणं, अतीचा हव्यास न करणं, हाव न करणं,
हे मनुष्यायुच्या आश्रवाचं कारण. स्वभाव मार्दवंच आणि स्वभावातील मृदुता हे सुद्धा कारण. निश्शील व्रतत्वं च सर्वेषां. शीलरहित म्हणजे 3 गुणव्रत 4 शिक्षाव्रत, याला सप्तशील म्हटलेलं आहे. त्याचं पालन न करणं, व्रतरहित असणं, सामान्य रीतीनं 4ही आयुच्या आश्रवबंधाचं कारण आहे. सराग संयम. संयमा संयमा काम निर्जरा बालत पांसी दैवस्य. सराग संयम 6व्या गुणस्थानातल्या मुनींचं चारित्र. संयमा संयम 5व्या गुणस्थानातल्या प्रतिमाधारी श्रावकाचं चारित्र. अकाम निर्जरा नाईलाजानं क्षुधा तृषा परिशह सहन करणं आणि त्यामुळं होणारी निर्जरा, अकाम निर्जरा आणि अज्ञानपूर्वक केलेलं तप बालतप हे सुद्धा देवायुच्या आश्रवाचं कारण आहे. सम्यक्त्वंच नियम आहे. सम्यक दृष्टीची अगोदर आयुबंध झाला असेल तर सम्यक्त प्राप्त झाल्यानंतर पहिल्या नरकाच्या खाली जाणार नाही, स्त्री पर्यायात जाणार नाही, विकलत्र एकेंद्रिय होणार नाही. दुष्कुल विकृत अल्पायुर्दरिद्रतांच नाप्यव्रजंती व्रतिकाः. मग सम्यक दृष्टी जीवानं जर कोणताच आयुबंध करून घेतला नसेल तर सम्यक सहित मृत्यू पावताना तो नियमानं देवगतीत जाईल. अशुभ नामकर्म. ज्या नामकर्माच्या उदयात ही सगळी शरीराची रचना होते, वेगवेगळ्या प्रकारचं रूप प्राप्त होतं, स्वर प्राप्त होतो, उंची, रंग, शरीराचा बांधा, हे सगळं नामकर्माच्या उदयावर अवलंबून आहे. मग अशुभ नामकर्माच्या आश्रवाची कारणं सांगतात. योग वक्रता विसंवादनम चा शुभस्य नामनः. मन वचन कायेच्या योगाची कुटीलता, वक्रता आणि विसंवाद, दुसऱ्याशी वितंडवाद घालणं, दुसऱ्याला मोक्षमार्गाच्या विपरीत वागायला लावणं, हे सगळं अशुभ नामकर्माच्या आश्रवाचं कारण आहे. तद्विपरीतम शुभस्य. आणि त्याच्या उलट मनवचन कायेची सरलता, कुणाला चुकीचा उपदेश न देणं, यामुळं शुभनाम कर्माचे आश्रव होतात आणि जीवाला संसारावस्थेत सौंदर्ययुक्त शरीर, सुस्वर आवाज, बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. यशकीर्ती नामकर्म मिळतं, लोक त्याच्याशी प्रेमाने वागतात. आणि ज्याच्या अयशकीर्ती नामकर्माचा उदय आहे, अशुभ नामकर्माचा उदय आहे, तो जगात कुठंही गेला, चांगलं केलं तरी त्याची अपकीर्तीच होणार, हातात सोनं घेतलं तरी मातीच होणार. सगळ्यात महत्वाची प्रकृती तीर्थंकर प्रकृती आणि तिच्या आश्रवाची कारण लक्षात घ्या. आपण 16 भावनांचे जाप करतो, षोडश कारणाचं अष्टक देतो, त्याचा अर्थ समजून घेतला, शक्य तेवढा आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आपलं खूप कल्याण होईल. दर्शन विशुद्धीर विनय संपन्नता शीलव्रतेष्वणतिचारो भीक्ष्ण ज्ञानोपयोग संवेगो शक्तितस्त्याग तपसी साधु समाधिर वैयावृत्यकरण मरहदाचार्य बहुश्रुत प्रवचन भक्ती रावश्यका परिहाणीर मार्ग प्रभावना
प्रवचनवत्सलत्वमिति तीर्थकरत्वस्य दर्शनविशुद्धी. भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावर वस्तू स्वरूपावर दृढ श्रद्धा ठेवणं, 8 अंगांनी सहित 25 दोषांनी रहित, विनय संपन्नता, देव शास्त्र गुरूंच्या बाबतीत, रत्नत्रयाबाबत, रत्नत्रय धारकांच्या बाबत प्रत्यक्ष आणि परोक्ष रूपानं अत्यंत नम्र भाव ठेवणं. शील व्रतेष्वणती 4. शीलाचं आणि व्रतांचं पालन करताना अतिचार लागू द्यायचे नाही. अभीक्ष्ण ज्ञानोपयोग. सतत काय केलं पाहिजे? अभीक्ष्ण शब्दाचा अर्थ आहे सातत्य, कंटिन्युटी. आम्ही स्वाध्याय करावा, भगवंताची वाणी समजून घ्यायचा प्रयत्न करावा. या मनुष्यभवात स्वाध्याय नाही केला, नरकात स्वाध्याय नाही, तिर्यांच्या गतीत स्वाध्याय नाही, देवगतीत तत्वचर्चा आहे पण शास्त्र नाही. या मनुष्य पर्यायातच आमचं पुण्य आहे. उपलब्ध ग्रंथ संपदेचा स्वाध्याय करावा, चिंतन मनन करावा. अभीक्ष्ण सम्यक सतत भोगोपभोगापासून विरक्तीचे भाव मनात ठेवावेत. शक्तीतच त्याग तपसी. शक्तीला अनुसरून त्याग करावा आणि शक्तीला अनुसरून 12 प्रकारचं तप करावं. साधूंची विघ्न दूर करून त्यांची समाधी उत्तम रीतीनं साधायला जेवढं शक्य तेवढं आपण योगदान द्यावं. वैयावृत्य याचा अर्थ धर्मात्मा व्यक्तींना किंवा कोणावर काही संकट आलं, रोग आला, त्याला अनुकूल अशी त्यांची सेवा शुश्रूषा करावी. अर्हत भक्ती, आचार्य भक्ती, बहुश्रुत म्हणजे उपाध्याय मुनींची भक्ती, आणि प्रवचन भक्ती म्हणजे शास्त्राविषयी अनुराग. आवश्यका परिहाणी. लोक सर्रास आवश्यक परिहाणी म्हणतात, अर्थ विपरीत होणार. श्रावक पदात, मुनी पदात ज्या आवश्यक क्रिया सांगितल्या त्यात हानी होऊ द्यायची नाही. त्या क्रियांचं पालन निर्दोष रीतीनं योग्य वेळेवर करणं. आवश्यका परिहाणी. ज्ञान, तप, दान, पूजा यांच्या माध्यमातून रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गाची प्रभावना करणं. आणि गाय आपल्या वासरावर कसली अपेक्षा न करता वात्सल्य ठेवते, त्याप्रमाणे साधर्मी बंधूंच्या विषयी निष्कपट निरपेक्ष वात्सल्य ठेवणं. या 16 भावनांचं चिंतन मनन आचरण करणं तीर्थंकर प्रकृतीच्या आश्रवाचं कारण आहे. श्रावकाच्या कुलात जन्माला यावं, शक्य असेल तर व्रत करावं, नसेल पूजा करावी, स्वाध्याय करावा. या 16 भावनांचं स्वरूप समजून घ्यावं. अनमोल व्रत षोडशकाळ. परात्मनिंदा प्रशंसे सदसद गुणोच्छादनोद्भावनेच नीचैर गोत्रस्य. गोत्रकर्माच्या 2 प्रकृती आहेत. त्यात नीच गोत्रकर्माच्या आश्रवाची कारण सांगतात. परनिंदा. माणसाला सवय असते, मी किती मोठा, मी किती चांगला, मी म्हणजे कोण हे जगात मिरवायचं, दाखवायचं आणि दुसऱ्याला तुच्छ लेखायचं. चूक असो नसो त्याची निंदा करायची.
आत्मप्रशंसा, दुसऱ्याच्या सद्गुणांना झाकून ठेवायचं आणि आपले नसलेले सद्गुण जगापुढं मिरवायचे. यामुळं नीच गोत्राचे आश्रव होतात. तद्विपर्ययौ नीचैर्वृत्त्यनुत्सेकौ चोत्तरस्य. याच्या उलट दुसऱ्याच्या सद्गुणांची स्तुती करणं, आपल्या चुकांसाठी स्वतःची निंदा करणं, दुसऱ्याच्या सद्गुणांना प्रकट करणं, चूक झाकून ठेवणं, नम्र वृत्ती आणि अभिमान नसणं उच्च गोत्राच्या आश्रवाची कारण आहे. सगळे नारकी, तिर्यंच, अपर्याप्त मनुष्य नीच गोत्रीय. देव आणि भोगभूमीचे मनुष्य नियमानं उच्च गोत्रीय. कर्मभूमीच्या जीवांना कुठं जन्मलेत, काय करतात त्यावर त्यांच्या गोत्र कर्माचा उदय अवलंबून आहे. आणि प्रत्येक गोष्टीत पावलोपावली आडवं येणारं कर्म कोणतं? अंतराय. विघ्नकरणम अंतरायस. दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य यांच्या बाबतीत कारण नसताना द्वेषबुद्धीनं, ईर्षेनं, अविचारानं विघ्न उत्पन्न करणं, दुसऱ्याला मिळू नये असं वागणं, याला विघ्नकरण म्हटलेलं आहे. अंतराय कर्माच्या आश्रवाचं ते कारण आहे. प्रत्येक समयाला हा जीव 7 कर्मांचा आश्रव करून घेतो आणि आयुबंधाच्या ठराविक काळात आयुचं पण त्यावेळच्या परिणामाने आश्रवबंध ही प्रक्रिया चालते. कोणते परिणाम केले तर आपलं कल्याण होईल आणि कोणते परिणाम भवाभवात आपल्याला घातक आहेत, दुःखदायी आहेत, हे आपण समजून घेऊया. आपल्या परिणामांचा जमाखर्च लिहायला आचार्यांनी या अध्यायात आपल्याला शिकवलेला आहे. तो लिहायचा आपण प्रारंभ करूया आणि जेवढं स्वतःचं रक्षण अशुभापासून, दुर्गतीच्या दुःखापासून, मिथ्यात्व विषय कषायापासून करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करूया. आम्ही जर पापकर्म बांधलं तर जगात आम्हाला कोण वाचवणार? कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणून बांधताना विचार करू. बांधल्यानंतर ते उदयाला आल्यावर त्यात उत्कर्षण, अपकर्षण, संक्रमण, उपशम काही होणार नाही. ते मुकाट्यानं भोगावं लागणार आहे. उद्या फाशीची तारीख जाहीर झाली आणि आज आम्ही राष्ट्रपतींच्याकडे दयेचा अर्ज केला, नाना लटपटी खटपटी केल्या, तरी सुद्धा अत्यंत क्रौर्यामुळे मिळालेली फाशीची सजा बदलत नाही. हे अनेक उदाहरणातून अवतीभवती आपण पाहत असतो. 12 बाहुणांमध्ये म्हणतो, करता अससी शुभाशुभाचा, भोगता सुखदुःखाचा, तूच एकटा यास्तव पाळी, जिन धर्मची जोसाचा. जो करता तोच भोगता. लौकिकातलं कर्ज कदाचित दुसऱ्याचं उचलून घेऊन फेडता येईल, पण कर्मसिद्धांताच्या दरबारात ती सवलत नाही. ज्यानं बांधलं त्यालाच ते फेडावं लागणार. बांधताना विचार करा, उदयाला आल्यावर त्याचा प्रतिकार काय करणार? मूकपणे
भोगावं लागेल. त्याही वेळेला शांती ठेवली तर नवीन बंध वाचेल. पण मुळातच विषवृक्षाचं बी पेरणं टाळलं तर आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहोत. ओम नमः.